गरुड पुराणानुसार पितरांचे श्राद्ध करणे हे शुभ कार्य आहे, जे कोणत्याही परिस्थितीत थांबू नये. गरुड पुराणातील श्राद्ध नियमानुसार घरातील मुलगी आणि सूनही पितराचे श्राद्ध आणि तर्पण करू शकतात. रामायण कथेनुसार माता सीतेनेही दशरथाचे पिंडदान केले होते. रामायण कथेतील फाल्गू नदीच्या काठावर आल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धासाठी आवश्यक असलेल्या काही वस्तू गोळा करण्यासाठी शहरात गेले. दुपारची वेळ झाली होती. पिंडदानाची वेळ निघून जात होती आणि माता सीतेची चिंता वाढत होती. मग दशरथाच्या आत्म्याने पिंडदानाची मागणी केली. गायजीसमोर फाल्गू नदीवर एकटी माता सीताजी गोंधळून गेल्या. फाल्गू नदीसह वडाचे झाड, केतकीचे फूल आणि गाय यांना साक्षीदार म्हणून घेऊन त्यांनी वाळूचा एक गोळा बनवला आणि तो स्वर्गीय राजा दशरथांना पिंडदान म्हणून अर्पण केला. काही काळानंतर भगवान राम आणि लक्ष्मण परत आले. तेव्हा त्यांनी सांगितले की वेळ संपली असल्याने मी स्वतः पिंडदान केले. श्रीरामाने माता सीतेला पुरावा मागितला की पिंडदान साहित्याशिवाय कसे करता येते. तेव्हा माता सीताजी म्हणाल्या की फाल्गू नदीची वाळू, केतकीची फुलं, गाय आणि वटवृक्ष हे माझ्या श्राद्धविधीचे साक्षी देऊ शकतात. परंतु फाल्गू नदी आणि गाय, केतकीचे फूल तिघांनीही हे नकारले. फक्त वटवृक्षाने बरोबर सांगितले. मग माता सीताजींनी दशरथाचे ध्यान केले आणि त्यांना साक्षी देण्याची विनंती केली. राजा दशरथजीने माता सीतेची प्रार्थना स्वीकारली आणि जाहीर केले की शेवटच्या क्षणी सीतेने स्वतः त्यांना पिंडदान दिले. श्रीराम यावर सहमत झाले. पण जेव्हा तिन्ही साक्षीदार खोटे बोलले तेव्हा माता सीताजी रागावल्या आणि त्यांना शाप दिला की फाल्गू नदी, जा, तू फक्त नावाची नदी राहशील, तुझ्यात पाणी राहणार नाही. याच कारणास्तव गयामध्ये आजही फाल्गू नदी कोरडी आहे. गायीला शाप देण्यात आला की तिची पूजा केली जात असूनही ती गवत खाईल आणि केतकीच्या फुलाला शाप देण्यात आला की ते कधीही पूजेमध्ये अर्पण केले जाणार नाही. वटवृक्षाला माता सीतेचा आशीर्वाद मिळाला की त्याला दीर्घ आयुष्य मिळेल आणि तो इतरांना सावली देईल आणि एक भक्त स्त्री तुमचे स्मरण करेल आणि तिच्या पतीच्या दीर्घ आयुष्याची कामना करेल. म्हणूनच आजही गायीला गवत खावे लागते. केतकीचं फूल पूजेमध्ये निषिद्ध आहे आणि फाल्गू नदीच्या काठावरील सीताकुंडामध्ये पाण्याअभावी आजही पिंडदान फक्त वाळूनेच दिले जाते. या तिघांना पाहून कलियुगातील प्रत्येक मानवाने हा धडा घेतला पाहिजे की कोणत्याही घटनेचा साक्षीदार होऊन खोटं बोलू नये. तर तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.